सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुते स्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये। माझ्या समोर दोन कागद ठेवले गेले आणि त्या दोन कागदामध्ये 3 प्रश्न किंवा शंका त्याच्या आधारावर आज मी बोलणार आहे। आत्ताच आपण माताजींच्या मुखामधून सत्संगाचा महिमा ऐकला। अनेक भक्त, अनेक भक्तांचे आचार्य यांचंही आपण जीवन पाहतो आणि या सर्वांनी एक मुखानं सर्व साधकांना, सर्व उपासकांना, सर्वांना एकच आदेश दिलेला आहे। समर्थानेही तोच आदेश मनोबोलाच्या आरंभाला दिलेला आहे। मना सज्जना भक्तिपंथेची लाभे तरी श्रीहरी पाविते तो स्वभावे। भक्तीचे महान आचार्य नारदवंशी सुद्धा भक्तीची मीमांसा करताना आरंभालाच भक्तीची व्याख्या करी केली। परम प्रेम स्वरूपा भक्ती। याचं एकच कारण आहे, विचार करायला प्रयत्न करावा लागतो। शास्त्र श्रवण करायला खूप बुद्धीचे तर्क वितर्क युक्तिवाद करायला लागतो। शास्त्राचं गूढ रहस्य समजावून घेण्यासाठी
आत्मसात करण्यासाठी पुन्हा 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 जाणीवपूर्वक सारखं श्रवण मनन चिंतन करायला लागतं. पण भक्ती करायला कोणताही अभ्यास करण्याची जरुरी लागत नाही. कारण भक्ती म्हणजे याचा अर्थ बहिरंगानं काही करायचं आहे असं नाही. भक्तीमध्ये काहीही करता येत नाही. भक्तीमध्ये बोलताही येत नाही. भक्तीमध्ये अभ्यासही करता येत नाही. भक्तीमध्ये फक्त आणि फक्त शुद्ध प्रेमाचा भाव असतो. आणि हा प्रेमाचा भाव प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक माणसामध्ये निर्माण झालेला नाही, तर जन्मतःच प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हा उत्स्फूर्त असणारा भाव जन्माला आलेल्या अर्भकाला सुद्धा नुसता केवळ आईचा स्पर्श झालेला आहे. त्या स्पर्शामध्येच त्या बाळाला उत्स्फूर्तपणानं प्रेमाचा भाव असलेला आपल्याला दिसतो. आणि त्याचमुळं प्रत्येक जीव हा प्रेमच करत असतो. अर्भकावस्थेमध्ये असो, बाल्यावस्थेमध्ये असो, तारुण्यावस्थेमध्ये असो, प्रौढावस्थेमध्ये असो, किंवा सर्व अवस्था नाही गेल्या, संपल्या आणि शेवटच्या अवस्थेमध्ये सुद्धा जर्जर असलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा हा प्रेमाचा भाव हा अखंडपणानं जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत चाललेला असतो. हा सहज स्वाभाविक असलेला, कुणीही निर्माण न केलेला जन्मतःच हा भाव. फक्त हा आपला प्रेमाचा भाव, या प्रेमाचे विषय फक्त माणसं आहेत. अनेक प्रकारचे आपल्या समोर असणारे सुंदर मोहक विषय आहेत. याच प्रेमामधून जे आपण व्यावहारिक प्रेम ज्याला आपण म्हणतो, कुणावरही प्रेम असू दे, पण त्या प्रत्येक प्रेमामध्ये कामना आहे. त्या प्रत्येक व्यावहारिक प्रेमामध्ये राग आणि द्वेष आहे. आणि या राग द्वेषाने कलुषित झालेलं आपलं सगळ्यांचं व्यावहारिक प्रेम आहे.
आणि त्यामुळं पहिल्यांदा प्रेमामध्ये आनंद मिळतो, पण हळूहळू त्या प्रेमामध्ये क्रमाक्रमानं ज्या वेळेला रागद्वेष निर्माण व्हायला लागतात, त्यावेळेला त्या प्रेमामधून आनंदाचा उत्कर्ष होण्याच्या ऐवजी हळूहळू हळूहळू अपकर्ष, नवे दुःख, चिंता, व्यग्रता, नैराश्य आणि वैफल्य. कारण हे वैषयिक प्रेम, हे भोगाला प्रवृत्त करणार, विषयासक्त असणार, विषय लंपट करणार, रागद्वेषानं कलुषित असलेलं हे प्रेम आहे. आणि म्हणून नारद महर्षींनी भक्तीची व्याख्या नुसती प्रेम हा शब्द वापरलेला नाही आहे, परम प्रेम स्वरूपा भक्ती. हे अरे आज तुझं प्रेम आहे, पण तेच प्रेम माणसाला अधपतनाला किंवा जीवाला अधपतित जर करत असेल तर हे खरं प्रेम नाही आहे, हे शुद्ध प्रेम नाही आहे, हे कलुषित प्रेम आहे. आणि म्हणून खरोखरच जर तुला जर पाहिजे असेल, सत्संगत्वे निस्संगत्वम निस्संगत्वे निर्मोहत्वम जर पाहिजे असेल, तुला कोणत्या प्रकारचं प्रेम पाहिजे. म्हणून तरी अष्टावक्र ऋषीने जनक राजाला उपदेश करताना आरंभालाच सांगितलं की हे तात, हे राजा, तुला जर खरोखरच जर मोक्ष पाहिजे असेल, जिवंत असतानाच, या शरीरामध्ये राहतानाच, शरीर पडण्यापूर्वी जर ते मोक्षावस्था म्हणजे मोक्ष स्वरूपाची आनंदाची अवस्था, आनंदाच्या सागराची अवस्था तुला जर खरोखरच जर पाहिजे असेल तर काय कर, सर्वान विषयान विषमात्यज. जीवनामध्ये लक्षात घे की उपभोग घेण्याची कामना, भोग लालसा आणि भोगामधून निर्माण झालेलं प्रेम हे आनंदाचा उत्कर्ष करण्यासाठी नाही आहे, मोक्षावस्थेला नेणार नाही आहे, तर ते संसार वर्धन करणार. आणि त्यासाठी तुझं मन अत्यंत शुद्ध आणि निर्मळ केलं. जिथं जिथं अत्यंत निर्मळता आहे, शुद्ध मन आहे, तिथंच खऱ्या प्रेमाचा उत्कर्ष होतो. निरागस, निष्पाप, निस्वार्थ जे प्रेम असतं ते प्रेम राग द्वेष रहित असतं. जे प्रेम अपेक्षा रहित ते निरपेक्ष प्रेम, निस्वार्थ प्रेम. त्याच प्रेमामध्ये हे सर्व राग द्वेष, हे सर्व विषयाची उपभोगाची लालसा संपूर्णपणे जाळून भस्मसात करू शकतं. आणि त्याच अवस्थेमध्ये तुला
अत्यानंदाचा परिपूर्ण असलेल्या त्या आनंद स्वरूपाचा अनुभव. तुकाराम महाराजांनी त्यासाठी सांगितलं, अरे करून 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 काय करणार आहे. बघा तुला सांगितलं, नुसता जप करून नाही आहे, जप मशीन सुद्धा करते. श्रीराम एकदा बदलली की आज श्रीराम असेल, पुन्हा ते बदललं, ओम नमः शिवाय. तिसऱ्या दिवशी पुन्हा बदललं, ओम नमो नारायणाय. मशीन अखंडपणानं जप करतोय, पण त्याला कधी साक्षात्कार होत नाही. त्याला कधी अत्यानंदाची अनुभूती कधीही येत नाही, कारण ते मशीन आहे, यंत्र आहे. लक्षात घ्या, त्याच्या माग भाव, त्याच्या माग प्रेम पाहिजे, त्याच्या माग निस्वार्थ भाव. भावे वीण भक्ती, भक्ती वीण भक्ती. ज्ञानदेव अरे शुद्ध भाव. परमेश्वराला जर पाहिजे असेल, तुम्हाला परमेश्वराचं जर दर्शन जर पाहिजे असेल, तर त्याला काय मागायचं आहे. व्यावहारिक मागायचं, वैषयिक मागायचं, भोग मागायचे, काय मागायचे आहे. भगवान यमराजांच्या जवळ नचिकेता गेला, यमराजाने सर्व द्यायला तयार होता, पण नचिकेतानं सर्वस्वाचा त्याग केला. अरे भगवान, मी ज्या तुझ्या जवळ आलेला आहे तेव्हा निश्चितपणे मला न मागता सगळं मिळेल. मला मागण्याची जरुरीच काय आहे तुला. पण जे कधीही कुणालाही मिळत नाही, प्रयत्न करूनही मिळत नाही, जन्म जन्म काढून सुद्धा मिळत नाही, ते मला पाहिजे. आज मला भोग नको आहे, मला विषय नको आहे, मला दीर्घायुष्य नको आहे, मला साम्राज्य नको आहे, मला सत्ता नको आहे, मला इंद्राची पदवी नको आहे. मला फक्त पाहिजे असेल तर एकच पाहिजे. अर्जुनाने आरंभाला सांगितलं, भगवंता मला काही नको आहे का. रणभूमीवर ज्या उत्कट जबरदस्त आत्मविश्वासाने जिद्दीनं एका प्रचंड मोठ्या महत्वाकांक्षीनं अर्जुन पदार्पण करतोय, की अजिंक्य व्हाव आणि सम्राट व्हाव, तोच अर्जुन म्हणतोय मला काय नको. नाही प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छो क्षणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नवृद्धं राज्यं सुराणाम अभिचारिवत्यं. काही जे नको आहे, फक्त मला एकच पाहिजे, की जे आजपर्यंत मी माझ्या जीवनामध्ये अनुभवले नाही आहे, निश्रेयस पाहिजे. आणि हेच जर आम्हा सर्वांना जर पाहिजे असेल तर भगवंताला काय मागावं. भगवंतावर प्रेम करावं कशासाठी. आत्ताच सांगितलं, गोपी या गोपी नव्हत्या, गोपी या भक्तीचे आचार्य जिवंत होते, की जरी सर्वस्व दिलेलं होतं,
सर्व जीवन परमेश्वरमय झाले का? फक्त एकच प्रेम, शुद्ध प्रेम, निरपेक्ष प्रेम. हा प्रेमाचा भाव आमच्या मनात असतो आणि यासाठी मना सज्जला भक्ती पंचो. अरे हे मनाला सुद्धा म्हणताना समर्थाने काय सुंदर विशेषण लावतो. सज्जन मना, मूर्ख मना म्हणलेलं नाहीये, गाढव म्हणलेलं नाहीये, काय हे म्हणले. अरे मना, आजपर्यंत तुझा 50, 60, 70, 80 वर्षाचा अनुभव आहे तुझ्या पोट जिवंत आहे. त्याच्याकरता ग्रंथाची मीमांसा करण्याची जरुरी नाहीये, तर्क वितर्क करण्याची जरुरी नाहीये. 60, 70, 80 वर्ष झाली, सर्व काही अनुभवले, पण सर्व अनुभवले पण काही अजूनही मिळाले का? जिथं जिथं जातो तिथं अपेक्षा ठेवूनच. अरे त्या भगवंताच्या दरबारामध्ये जातो तर तिथेही आम्ही अपेक्षा ठेवतोय, तिथेही आमच्या इच्छा ठेवतोय, तिथेही आम्ही भगवंताला कधी म्हणले का भगवंता नकोय मला, तू पाहिजेस, असं कधीतरी म्हणले. जीवनामध्ये कितीही क्रायसिस आले, दुःखाचे आघात जरी झाले तरी सुद्धा आम्ही म्हणत नाही, आम्ही फक्त वागतो भगवंता काय वाटेल ते कर, पण मला या दुःखामधून संकटामधून मला पार. पण आम्ही मागत नाही की भगवंता दुःख असू दे, कदाचित तू आज माझ्या श्रद्धेची परीक्षा पाहतो, माझ्या खरी भक्ती आहे का नाही याची परीक्षा पाहतोय. आम्ही सर्व जे प्रेम करतो आणि भक्ती करतो त्या परमेश्वरावर, ती भक्ती परमेश्वराची नाही आहे, आमची विषयांचीच भक्ती आहे, आमची व्यावहारिकच भक्ती आहे. आणि अशी जर भक्ती आणि प्रेम जर असेल तर आम्हाला आनंद मिळणार कसा? आम्ही जरी कितीही तर्क वितर्क लेक्चर दिली, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, इथे लिहिले कसं मन प्रसन्न करावं. कितीही लॉजिक 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 दिलं तरी काय उपयोग आहे? युक्तिवाद केला नाही, तो भाव निर्माण होतो. आणि त्यासाठी परमेश्वराची कृपा, त्यासाठी सर्व या गुरु परंपरेची, या महान आचार्यांची, आचार्य भक्तीच्या आचार्याची कृपा लागते. खरंच कृपा. खरेच का परमेश्वराच्या कृपेशिवाय भक्तीचा भाव सुद्धा निर्माण होत नाही. भगवत कृपा लेशाद्वा, ही भगवंताची कृपा अवश्य. आणि म्हणून जीवनामध्ये काही मागण्यापेक्षा भगवंताला एकच मागावं, मला काहीच नको, तू जसा ठेवलेला ती तसा मी राहतो, जसा मी असेल तसा असू दे, तू बघ काय तुला करायचं असेल ते. म्हणणं सोपं आहे. अनंते ठेवले तैसे की राहावे, चित्ती असू द्यावे समाधान.
किती बोलणं सोपं आहे, खरंच सोपं आहे, पण प्रॅक्टिकल आहे का? खरोखर जीवन आम्ही असं जगू शकतो का? आणि याचसाठी तुमच्या समोर कोणतरी जिवंत पाहिजे. याचसाठी आमच्या डोळ्यासमोर संपूर्ण भगवंताचं जे चरित्र जे आहे, भगवंताचं जे संपूर्ण जीवन जे आहे ते आमच्या डोळ्यासमोर आहे. संतांची जीवन तुम्ही पहा. मी किती वेळा म्हणले, असा एकही संत नाही आहे की तो 5 स्टार हॉटेलमध्ये जसा आपल्याला रोळतोय असा आपल्याकडे अजून तरी नाही. जे संत होऊन गेले, तुम्हाला आणि मला काय कष्ट आहे, तुम्हाला आणि मला काय दुःख आहे, काय यातना आहेत, काय वेदना आहेत, काय संकट आहेत आमच्या जीवनामध्ये, क्षुल्लक आहेत. पण त्या क्षुल्लक संकटाने आणि परिस्थितीने आम्ही व्यथित होतोय, निराश आणि हताश होतोय. संतांच्या जीवनामधून काय शिकायचं असेल तर संतांची वचनं नाही, संतांचं जीवन आहे. जीवनामध्ये त्यांनी कधीही कितीही जरी झालं, परवात्मक कार्य आपण बोललो संध्याकाळी, परमेश्वरावरची श्रद्धा त्यांची कधीही डळमळलेली नाही. कधीही भगवंताला ते म्हणाले, भगवंता अरे मी तुला इतकं केलं, मी जीवन तुला दिलं, तू मला काय दिलं, कधीही म्हणलेलं नाहीये. दक्षिणेकडे आमच्या संतांना चिरेबंदीमध्ये बंद केलेला होता, असे भक्त आहे भद्राचलम राम. पण तरी आनंदानं स्वीकार करून त्या चिरेबंदीमध्ये भगवंताचं कल्याण म्हणून गायले. काय मनाची पैदा, काय भगवंताविषयीची ओढ, तळमळ, व्याकुळता. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा. जर नामदेव महाराज जर म्हणत असतील, ही जर आर्थता असेल, अरे मला काही नको हे सुद्धा म्हणायला जन्म लागतो. किती वर्ष लागतात आपल्याला, मला काहीही नको, किती अवघड आहे. सर्व पाहिजे, ही निस्वार्थ वृत्ती निर्माण झाली पाहिजे. यासाठी भक्ती आहे. आणि त्यासाठी मग बहिरंगाची भक्ती असो किंवा अंतरंगाची भक्ती असो, पूजा असो. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते, वाचा तो ग्रंथ की भज भज पूजायाम, भज सेवायाम, भज वासना. की भज म्हणजे भक्ती नुसती नाही आहे, परमेश्वराचं सगुण ईश्वराचं पहिल्यांदा आपण सर्वांनी भक्तीनं, प्रेमानं, अंतःकरणानं मन लावून त्या ठिकाणी पूजन केलं. नुसतं पूजा करून टाकू नका. नुसती आई वडिलांनी आणि आजोबांनी घरामध्ये देव आणलेले आहेत, ठेवले म्हणून मला आता पूजा केली पाहिजे, करून टाकली पाहिजे. कारण का ते देव घरात ठेवले पारोशे तरी पंचायत, नदीमध्ये सोडले तरी पंचायत. काय करू? अरे आयुष्यात अशी संधी तुम्हाला दिलेली नाही आहे भगवंताने. परमेश्वराला सगुण साकार होण्याची जरुरीच नाही आहे, परंतु तो तुमच्यासाठी, माझ्यासाठी तो सगुण साकार आहे. हे बघा, हे आनंद ब्रह्म
बाळ आहे हे अनंत ब्रह्म आहे. काही दिवस काही दिवस नंतर बघूया काय आहे. आमच्यात एक आजी होती, आहे अजून आजी की नाही माहित नाही मला. तिला नातू झालं. स्वामीजी आता माझं हेच ब्रह्मानंद आहे. म्हणजे फार चांगलं आहे. आपण वाट पाहूया पाहूया असो लक्षात की खरोखरच हे मन तयार करण्यासाठीच सगळं आहे. काय केलं पाहिजे ना जीवनभर हेच केलं पाहिजे. प्रभाते मनी राम चिंतित दावा पुढे वैखरी राम आदी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो. प्रश्न विचारला काय करू? पूजा मनापासून, इतकी मनापासून करा की 5 मिनिटं 10 मिनिटं असू दे, पण त्या 10 मिनिटामध्ये सर्व विश्वाचं भान, विषयांचं भान, माणसांचं भान, बहिरंगाचं भान सगळं विसरलं पाहिजे. आणि त्या पूजेमध्ये माझं मन तन्मय तल्लीन तन्मय अनुभवा. ज्या वेळेला शुद्ध भावानं त्या पूजेमध्ये मन तन्मय होईल, हीच मनाची एकाग्रता, हीच मनाची सगुण ध्यानाची अवस्था आहे. लक्षात करा. नामस्मरण करा, सेवा करा. सेवा बोलणं फार सोपं आहे. मी माझ्या अनुभवानं खरंच सांगतो, सेवा करणं खरोखर फार फार अवघड आहे. तुम्ही घरात सुद्धा इतकी सोपी नाही असेल. सेवेमध्ये अब्सोल्यूट श्रद्धा आहे, भाव आहे, प्रेम आहे, अहंकाराचं समर्पण आहे, नम्रता आहे. काया वाचा मनसा एकच फक्त सेवा. सेवा ती मग ईश्वर सेवा असेल, ती गुरु सेवा असेल. आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मनिग्रह. भगवान सुद्धा की ही सेवा ही शारीरिक सेवा नाही आहे. शरीरानं फक्त कर्म घडतं, पण मन जर नसेल तर त्याच्यामध्ये कधीही आनंद मिळणार. पण प्रेमानं, भावानं, उत्कटतेनं जर प्रत्येक कर्म जर कराल, प्रत्येक कर्म ही ईश्वराची सेवा, प्रत्येक कर्म हीच गुरूंची सेवा, प्रत्येक कर्म हीच गुरूंची परमेश्वराची उपासना. तर त्याच्यामध्ये मन आहे. मनाशिवाय कोणतंही कर्म होत नाही. विवेकानंदाने सांगितलं, वर्क इज वर्शिप. Every action is a worship of the Lord. प्रत्येक काम ही ईश्वराची पूजा आहे. झाडणं ही पूजा आहे, लोटणं ही पूजा आहे, पुसणं ही पूजा आहे, स्वयंपाक करणं हीच पूजा आहे. एव्हरी ऍक्शन, तुम्हाला दिलेलं काम, तुम्हाला आलेलं काम करायचं म्हणून नाही आहे. प्रत्येक कर्म त्या भावनेनं, त्या उत्कटतेनं, त्या एकाग्रचित्तानं नवे प्राण ओतून ते कर्म केलं पाहिजे. हा
पूजा होते, ती सेवा होते, ती उपासना होते. सेवेमध्ये विश्वाचं भान, विषयांचं भान, नवे शरीराचं भान सुद्धा विसरत. शरीर थकेल पण मन थकणार नाही. लक्षात घ्या. मन सतत प्रसन्न असतं. का? माझ्या भगवंताची मी सेवा करतो, माझ्या भगवंतासाठी मी जगतोय. माझा प्रत्येक श्वास हा भगवंताची उपासना करण्यासाठी आणि सेवेसाठी आहे. हा प्रत्येक कर्माच्या मागे असलेला भाव पाहिजे. काहीही करा. लक्षात घ्या, माझं उदाहरण दिलेलं होतं. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पुजारी वेद पठणारी पूजा करत असतात, शास्त्रोक्त, आणि त्याच मंदिराचा मंडप झाडणारा एक माणूस असतो. तो पूजा करू शकत नाही, वेदाचे मंत्र म्हणू शकत नाही, पण त्याला साक्षात्कार होईल. पण वेदाचे अखंड मंत्र म्हणणारा आणि नुसता पूजा करणारा असा तरी जन्म जन्म झाला तरी परमेश्वराचा अनुभव येणार नाही. भाव भाव तेथे देव. जिथं भाव आहे तिथंच निर्मळता आहे. जिथं मन निर्मळ आहे तिथंच काय आहे? मन प्रसन्न. ही भावना जीवनामध्ये आवश्यक आहे. आणि असं जर जगला तरच ईश्वराची कृपा. ईश्वराची कृपा म्हणजे काय? असे संकल्प येणं ही ईश्वराची कृपाच आहे. अशी इच्छा निर्माण होणं ही ईश्वराची कृपाच आहे. सत्संगामध्ये जाणं ही सुद्धा ईश्वराची कृपा आहे. लक्षात घ्या. सत्संगामध्ये जाणं इतकं सोपं नाही आहे. फार फार अवघड आहे. शेजारी जरी असला तरी सुद्धा त्या शेजाऱ्याला त्या महात्म्याची किंमत नसेल. हजारो किलोमीटर वरून त्या ठिकाणचे माणसं येतील, पण शेजारचा माणूस तसाच. कारण त्याच्यासाठी ईश्वराची, म्हणून ही ईश्वराची कृपा मागणं, त्याची प्रार्थना करणं. भगवंता मला काय नको, बस मग काय पाहिजे? भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैः अंगैः स्तुष्टवान् सस्तनूभिः, यशेम देवहितं यथा. भगवंता जे राहिलेलं आयुष्य आहे, बस जगलोय मी आता. व्यवहार संपलेला आहे, पुष्कळ झालेला आहे. आता यापुढे तरी या कानाने कल्याणकारक असलेली जी शास्त्राची वचन, गुरूंचे ते शब्द उपदेशाचे श्रवण व्हावे. या डोळ्याने, या इंद्रियाने त्या शब्दांच्या मधून प्रकट केलेलं भगवंताचं सगुण आणि निर्गुणात्मक असलेलं हे संपूर्ण स्वरूप, हे सर्व विश्व पाहताना हे विश्व नाही आहे. सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, गोलक, पशु, पक्षी, कृमी, कीटक हे सर्व जे काही आहे हे विश्व नाही आहे. भगवंताचाच या विश्वामधून झालेला आविष्कार, हेच ईश्वराचं स्वरूप आहे. भगवंताचं सर्व विश्व हेच ईश्वराचं स्वरूप, हे मी माझ्या डोळ्याने पाहावं, अनुभवावं. या इंद्रियाने अखंड बळानं तुझी सेवा करावी आणि मनानं तुझं अखंड चिंतन करावं.
बस एवढीच फक्त इच्छा आहे, एवढीच फक्त अपेक्षा संकल्प आहे. मला काही नको, फक्त पाहिजे असेल तर एक पाहिजे, दर्शन दो घनश्यामनाथ मोरी अखिया प्यासी रे. मन मंदिर में ज्योत जला रो, घट घट वासी रे. हीच माझी प्रार्थना आहे. हे भगवंता, काळजी नको. नाथ महाराज नमस्कार करून प्रांजलपणानं सर्व भक्तांना प्रार्थना करतायत. अरे काय करायचं, एकच करा, ते म्हणजे भगवंताचं स्मरण, भगवंताचं चिंतन करा, भगवंताचं नामस्मरण करा. बस करता 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 तल्लीन कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रम, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. यासाठी आज त्या गुरु परंपरेनं आमच्यावर कृपा करावी. भगवान दक्षिणामूर्ती शिवस्वरूप असलेला शंकरानं आमच्यावर कृपा करावी, स्फुल्लिंग निर्माण करावं, आमचं अंतरंग बदलावं आणि या मार्गामध्ये मार्गस्थ करत 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 तिथपर्यंत आम्हाला न्यावं. हीच त्या भगवंताच्या चरणी, सर्व गुरु परंपरेच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन मी वाहिला. राम ओम.